नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. समृद्ध महाराष्ट्र मिशन, उपमुख्यमंत्र्यांची विकासाच्या वेगाची ग्वाही. माझी वसुंधरा 4, ठाणे महापालिकेला 6 कोटीचं बक्षीस. आणि डॉक्टर आंबेडकर विधानावर ठाण्यात अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूद केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देतोय. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत 34,000 जणांना लाभ दिलाय. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ 2.25 लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून 123 कोटींचं अनुदान वाटप केलंय. त्याचा 4.25 लाख ज्येष्ठांना लाभ झालाय. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू झाली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेनं मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर 9 शहरातून तीर्थयात्रा सुरू झाली आहे. 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतलाय. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलाय. त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचंय. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शहा यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहील असं याची मला खात्री आहे. आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं. आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येतं. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिकेनं 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले. या मोहिमेअंतर्गत अमृत गटातून 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महापालिकेनं 3ऱ्या क्रमांकासह 6 कोटीचं बक्षीस मिळवल्यानं शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण विभागानं नुकतंच जाहीर केल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. ठाणे महापालिकेनं विभागांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम राबवून पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे केलंय. पालिका क्षेत्रामध्ये 1,28,156 भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण 62 हेक्टर जागेत आणि 883 मीटर लांब रस्त्याच्या कडेला करण्यात आली आहे. 83 नवीन हरित क्षेत्रांच्या निर्मितीसह पीपीपी तत्वावर विविध संस्थांच्या माध्यमातून निगा आणि देखभाल करण्यात येते. दैनंदिन जमा होणारा ओला सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केला असून 10 सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प तर 8 खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत आहेत. बायोमेडिकल वेस्ट आणि सी आणि डी वेस्ट यावर मोठ्या प्रमाणावर संकलन आणि पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसनं जोरदार निषेध केलाय. ठाण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपानं माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर्स हातात घेत घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील या कार्यकर्त्यांनी यावेळेला केली. लोकसभेसारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती गृहमंत्री, या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात. त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये, घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत, ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत, ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत, त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे. कदाचित या गोष्टीचा हा भारत देश संविधानावर चालतो, या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा. त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे
त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागत आहोत. त्यांनी या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात, अशा करदात्यांना सोयीचं व्हावं याकरता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर जमा केलेला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं. ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालय तसंच पालिका प्रशासकीय भवनमधील मुख्य कर वसुली कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत शनिवारी सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत तसंच 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 14 मार्च रोजी धुलीवंदन असल्यानं हा दिवस वगळून सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 तसंच रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर विजेची व्यवस्था नाही. अनेक गावं ही डोंगर आणि जंगल भागात असल्यानं अशा ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवणं अशक्य आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा 5 तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीत 212 सौर दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हालचाली सुरू करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गाव पाडे सौर दिव्यांनी उजळून निघणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यातील अनेक भाग हा दुर्गम भाग असून या ठिकाणी छोटी छोटी गावं, पाडे वसलेले आहेत. त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देणं कठीण आहे. या गावपाड्यांवर सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. त्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा पोहोचवताना अडचणी निर्माण होत असते. पगारवाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. अखेर रात्री 8 वाजता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता 4,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याचं आश्वासन ठेकेदारामार्फत देण्यात आलं. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही सांगण्यात आलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहू गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. समृद्ध महाराष्ट्र मिशन, उपमुख्यमंत्र्यांची विकासाच्या वेगाची ग्वाही. माजी वसुंधरा 4 ठाणे महापालिकेला 6 कोटीचं बक्षीस आणि डॉक्टर आंबेडकर विधानावर ठाण्यात अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211441. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.